तर चला मुलांनो, आज आपण कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही गोष्ट बघूया. एका जंगलात एक कोल्हा राहत असे. एकदा त्या कोल्ह्याला खूप भूक लागली. तो अन्नाच्या शोधात जंगलात फिरू लागला. फिरता फिरता त्याला द्राक्षांचा मळा दिसला. मळ्यामध्ये छानदार अशी एक द्राक्षांचा वेल दिसला. द्राक्षांचा बहरदार वेल बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो विचार करू लागला, जर ही द्राक्ष मी खाल्ली तर किती मजा येईल, किती गोड असतील ही द्राक्ष. तो वेलीखाली जाऊन द्राक्ष खाण्याचा प्रयत्न करू लागला. द्राक्षांचा वेल बराच उंच होता. कोल्ह्याने खूप उड्या मारल्या. 1, 2, 3 द्राक्ष काही हाताला येईच ना. शेवटी उड्या मारून मारून कोल्हा थकला. पण कोल्ह्याने हार मानली नाही. त्याने एक युक्ती लढवली. आजूबाजूचे दगड जमा केले, एकावर एक रचले आणि दगडांवर उभा राहून द्राक्षांच्या वेलीकडे उड्या मारू लागला. त्याने प्रयत्न चालूच ठेवले, तरी सुद्धा द्राक्ष काही हातात येत नव्हती. कोल्हा द्राक्षांच्या वेलीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला चढताच येईना. कोल्हा हताश झाला आणि भुकेच्या पोटी निघाला. झाडावर एक माकड कोल्ह्याची मजा बघत होता. काय रे कोल्होबा, कशी वाटली द्राक्षे? कोल्ह्याला लाज वाटली. त्याला आपली फजिती कबूल करावीशी वाटली नाही. म्हणून त्याने माकडाला उत्तर दिले, खूप आंबट असतील ती द्राक्ष. कोण खाणार अशी आंबट चिंबट द्राक्ष? मी चाललो शिकार शोधायला. असे बोलून कोल्हा तेथून निघून गेला. माकड मात्र कोल्ह्याच्या फजितीवर हसत राहिला. तर मुलांना, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? तर अशा आपण नवनवीन गोष्टी घेऊन येऊया.